नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी असणारा जो काही प्रयोग नावाचा चॅप्टर आहे तो त्या ठिकाणी आपण आज पूर्ण करणार आहोत. पाहूया प्रयोग. काही एक दोन चार उदाहरणावरून आपण आज प्रयोग जो काय आहे तो प्रयोग या प्रयोगाची संकल्पना त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. पहा बाळांनो, प्रयोग जर सांगितलं तर मराठीमध्ये आपल्या या प्रयोगाचं प्रकार जर सांगितलं सरळ सरळ लक्षात ठेवायचं तर ते आहे तीन कोणकोणते. एक आहे त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग, दुसरा आहे त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग आणि एक आहे तिसरा प्रयोग ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी भावे प्रयोग. आता ज्यावेळेस आपल्याला प्रयोग शिकायचा असेल तर प्रयोग शिकत असताना बाळांनो आपल्याला तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तीन कोणकोणते? एक लक्षात ठेवायचं, सर्वप्रथम एक त्या ठिकाणी क्रियापद, एक आहे त्या ठिकाणी कर्ता आणि एक आहे त्या ठिकाणी कर्म. ह्या तीन ज्या काही गोष्टी आहेत त्या माहीतच असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या तीन माहीत झाल्या तर 100% प्रयोग जो काय आहे तो प्रयोग तुम्हाला त्या ठिकाणी 75% प्रयोग जे काय आहे ते समजलेलं असतं. लक्षात ठेवायचं. आता पहा, वाक्यातला ज्यावेळेस एखादी क्रिया दाखवत असेल, वाक्यामध्ये एखादी जर क्रिया दाखवलेली असेल तर त्या क्रियेला आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं? क्रियापद. आता कर्ता कसा ओळखायचा? वाक्यामध्ये कर्ता आहे की नाही ते ओळखायचं जर असेल तर क्रिया जी काही आहे किंवा क्रियापदाला एक लक्षात ठेवायचं, एक तर नारा किंवा त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? नारी प्रत्यय लावायचं. कोणता प्रत्यय? नारा किंवा नारी. जर हे प्रत्यय लावलं तर प्रत्यय लावल्यानंतर येणारा जो काही उत्तर आहे तो असतो त्या ठिकाणी काय? कर्ता. आता पुढे जाऊया. कर्त्यानंतर येतो त्या ठिकाणी कर्म. कर्म जर ओळखायचं असेल तर क्रियापदाला एक तर कायने किंवा त्या ठिकाणी कोणाला असा प्रश्न विचारला. जर तुम्ही हे दोन्हीपैकी एक कोणतेही प्रश्न जर विचारला तर 100% उत्तर जे काय आहे तो त्या ठिकाणी कर्म येतो आणि तो आपल्याला वाक्यातला जो काही कर्म आहे तो कर्म त्या ठिकाणी ओळखता येतो. जसं एक उदाहरण आहे, पहा. रामने आंबा खाल्ला. याच्यातला आपण कर्ता कर्म ओळखूया. खाण्याची क्रिया झाली म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो क्रियापद आपल्याला दिसलेला आहे. बर, पुढे सांगितलं की कर्ता कसा ओळखायचा? क्रियापद जो काय त्या क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावायचा. आता जर पुरुष लिंगी असेल तर नारा प्रत्यय लावा, जर स्त्रीलिंगी असेल तर त्या ठिकाणी कोणतं? नारी प्रत्यय लावा. आता पहा, खाणारा जर म्हटला तर तो कोण आहे त्या ठिकाणी? राम. मग वाक्यामध्ये आपल्याला सरळ सरळ कर्ता मिळालेला आहे. पुढे काय सांगितलं? कर्म. क्रियापदला एक तर कायने प्रश्न किंवा कोणाला प्रश्न. बस, काय खाल्लं तर आपण सांगू शकतो आंबा खाल्ला. मग हा जो काही आहे ना हा आपला आला वाक्यातला कर्म. दुसरा एक प्रश्न जर आपल्याला त्या ठिकाणी अजून कर्ता आणि कर्म जर ओळखायचं असेल तर आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो? अजून एक उदाहरण घेऊया बाळाला. आपण उदाहरण आहे त्या ठिकाणी दुसरं. पोपट पेरू खातो. काय लक्षात ठेवायचं? पोपट पेरू खातो. इथं सुद्धा काय झाली? खाण्याचीच क्रिया झालेली आहे, तो झाला क्रियापद. बर, काय खातो जर म्हटलं तर पेरू खातो, हा झाला आपला वाक्यातला कर्म. खाणारा कोण जर म्हटलं तर हा झाला वाक्यातला कर्ता. मग पहा, वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म जर ओळखायचं असेल तर एकाला नारा नारी प्रत्यय लावा तर आपल्याकडे कर्ता येतो. एकाला त्या ठिकाणी जर कायने प्रश्न विचारला किंवा कोणाला जर प्रश्न विचारला येणारं उत्तर जो काय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी काय येतो? आपल्याकडं कर्म येतो. आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला समजल्या असेल तर आपण प्रयोग जो काही आहे त्या प्रयोगाकडे वाटचाल करूया. पहा, मग प्रथमतः एक लक्षात ठेवायचं, सुरुवात जर केली तर आपण प्रयोगामध्ये पहिला जो काही प्रयोग आहे त्याला आपण म्हणूया कर्तरी प्रयोग. बाळांनो, अतिशय महत्वाचा आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये जर सांगितलं तर हा जो काही शब्द आहे त्या शब्दामध्येच त्या ठिकाणी त्याचं उत्तर जे काय आहे ते उत्तर दडलेलं आहे. कशा पद्धतीने? तर पहा, कर्तरी प्रयोग जर सांगितला तर या कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो काय आहे तो कर्ता महत्वाचा असतो. कोण महत्वाचा असतो त्या ठिकाणी? कर्ता. आता कर्ता जर महत्वाचा असेल तर तुम्हाला माहिती आहे ज्या गोष्टी महत्वाच्या असतील त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. कर्ता महत्वाचा याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. पुढे पहा,
वाक्यामध्ये कर्त्यानंतर एक घटक येतो, तो म्हणजे त्या ठिकाणी कर्म. हा इथे खूप महत्वाचा आहे. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय नाही याचा अर्थ आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणू शकतो. पण कर्माचं काय, तर इथे पहा, जर त्या ठिकाणी कर्म असेल तर प्रत्यय असेल, जर नसेल तर प्रत्यय नसेल. मग तेच आहे ना, कर्म आहेत तरच ठीक आहे, नसेल तर त्याला प्रत्ययाचा काही विषयच येत नाही. उदाहरण पाहूया बाळांनो आपण. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण जर पहिला पाहिलं तर काय आहे ते लक्ष द्या. यामध्ये जर सांगितलं राम रावणाला मारतो. ओके, अजून एक उदाहरण घेऊया आपण. मधुला करंजी आवडते. पहा, हे दोन उदाहरण आहेत. या दोन उदाहरणाचा जर उल्लेख केला तर खूपच सोपं आहे हे ओळखणं की हा कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रयोग आहे. आता पहा बाळांनो, मारतो म्हणजे मारण्याची क्रिया झाली, बरोबर. बर, मारणारा कोण आहे हे झालं आपलं त्या ठिकाणी सरळ सरळ क्रियापद. मारणारा कोण आहे बाळांनो, राम आहे. राम झाला कर्ता. बर, मारण्याची किंवा कोणाला मारले, कोणाला मारले तर कोणाला, रावणाला. हा झाला आपला काय, कर्म. मग तुम्हाला कर्तरी प्रयोगामध्ये सांगितलेलं आहे की कर्ता महत्वाचा आणि सोबत सोबत कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. इथे पहा बाळांनो, कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही. बर, पुढे कर्म असेल तर त्याला प्रत्यय, कर्म नसेल तर प्रत्ययाचा काही संबंधच नाही. कर्म आहे पण कर्माला काय त्या ठिकाणी प्रत्यय आहेत. मग लक्षात काय ठेवायचं की ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय आहे, त्या वाक्याला आपण सरळ सरळ म्हणूया काय, कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग त्या ठिकाणी, कर्तरी प्रयोग. अतिशय महत्वाचा. त्याच पद्धतीचा हा जसा उदाहरण आहे तसंच एक आपल्याला अजून एक उदाहरण दिलेलं आहे. आपण त्या उदाहरणांकडे जाऊया. बघ, आवडते, क्रिया कोणती झालेली आहे, आवडण्याची. लक्षात ठेवायचं, हा वाक्यातला आहे त्या ठिकाणी क्रियापद. क्रियापद आपल्याला ओळखता आला. बर, आता याच्यामध्ये जर आपण जर विचारलं प्रश्न तर या वाक्यामध्ये तुम्हाला आठवतंय का, या वाक्यामध्ये बाळांनो कर्मच नाही आहे. कर्म नाही आहे या वाक्यामध्ये. जसं आवडणारी कोण, मधु का, नाही. आवडणारी काय आहे त्या ठिकाणी, करंजी. म्हणजे या वाक्यातला जो काही कर्ता आहे तो कर्ता काय म्हणून दाखवलेला आहे, करंजी म्हणून दाखवलेला आहे. मग या वाक्यामध्ये कर्ता आहे पण काय नाहीये त्या ठिकाणी, कर्म नाही. काही विद्यार्थी म्हणत असतील की मधुला हा शब्द आहे सर, मधुला हा शब्द काय आहे, मग तो त्या ठिकाणी वाक्यामध्ये वाक्याचा उर्वरित भाग जे काही म्हणतो ना आपण त्याला तसं म्हणूया. परंतु या वाक्यामध्ये आवडणारी काय, तर आवडणारी कोण, आवडणारी करंजी आहे. म्हणून कर्ता आहे, कर्म नाही. मी इथं तेच सांगितलेलं आहे की वाक्यामध्ये जर कर्म असेल तर प्रत्यय आहेत, कर्म नसेल तर प्रत्यय नाही. मग या वाक्यामध्ये तेच सांगितलंय की कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाहीत. म्हणून हा सुद्धा कोणता प्रयोग आहे त्या ठिकाणी, कर्तरी प्रयोग आहे. ओके, अतिशय महत्वाचे बाळांनो हे सुद्धा. अजून जर एखादा उदाहरण जर या ठिकाणी घ्यायचं ठरलं तर आपण अजून एक उदाहरण घेऊया याबाबतची. तर एक आहे त्या ठिकाणी उदाहरण पाहूया. 3 नंबरचं उदाहरण आहे. राजाला मुकुट शोभते. बर, आता इथे क्रिया कोणती झालेली आहे, शोभण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून हा झाला क्रियापद, बरोबर. वाक्यामध्ये कर्ता कर्म आहेत का पहिले ते काढूया. बर, काय शोभते, मुकुट शोभते. शोभणारा काय, मुकुटच आहे. मग एखादी क्रिया जर एकाच शब्दावरती घडत असेल तर त्याला आपण म्हणायचं कर्ता. त्या वाक्यामध्ये कर्म नसतो. मग इथे पहा, कर्म या ठिकाणी नाहीये म्हणून हा सुद्धा शोभणारा काय त्या ठिकाणी, मुकुट आहे ना. या वाक्यामध्ये हा कर्मक वाक्य आहे, कर्म नाही. या वाक्यामध्ये काय त्या ठिकाणी
कर्म नाही. कर्म नाहीये आणि कर्माला प्रत्यय सुद्धा नाहीये, तो विशेष सोडून द्या. पण कोण आहे त्या ठिकाणी? कर्ता आहेत, कर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणून हा वाक्य आहे त्या ठिकाणी कोणता? कर्तरी प्रयोगाचा. हा वाक्य त्या ठिकाणी कोणता? कर्तरी प्रयोग. तुम्हाला समजतंय का कर्तरी प्रयोग म्हणायचा कोणाला? अजून जर एखादा वाक्य जर मला त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं असेल तर मी एक वाक्य अजून देऊ शकतो बाळांनो. इथे एक 4 नंबरचा वाक्य आपण जर पाहिला, हा साधा वाक्य घेऊ आपण. त्या ठिकाणी काय? शिक्षक मुलांना शिकवतात. काय आहे त्या ठिकाणी? शिकवणारा, शिकवण्याची क्रिया झालेली आहे. हा आहे त्या ठिकाणी क्रियापद. ओके. नारा कोण आहे? शिकवणारा. त्या ठिकाणी शिक्षक आहे. वाक्यामध्ये कर्ता आलेला आहे. पुढे कोणाला शिकवतो? तर मुलांना, म्हणजे हा झाला काय त्या ठिकाणी आपला? हा झाला कर्म. परत इथे पहा, कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आहे का? नाही. हा कर्माला प्रत्यय आहे. कर्म जर असेल तर कर्माला प्रत्यय आहे. इथे पहा नाचा प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला प्रत्यय असतो, अशा वाक्याला सरळ सरळ कोणतं? तर कर्तरी प्रयोग म्हणायचं असतं. आता पुढे जाऊया. प्रयोग क्रमांक जो काही 2 आहे त्या ठिकाणी त्याला म्हणायचं त्या ठिकाणी कोणतं? कर्मणी प्रयोग. अतिशय महत्वाचं म्हणाल कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग जर सांगितलं तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, कर्मणी मध्ये महत्वाचा कोण आहे त्या ठिकाणी? कर्म. जर कर्म महत्वाचा असेल, कर्म जर महत्वाचा असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रत्यय नसतो. काय नसेल? प्रत्यय नसेल. त्याच्यानंतर कर्म झाला. आता एक लक्षात ठेवायचं, कर्ता. कर्माला प्रत्यय नसतो, परंतु कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय मात्र असतो. कर्त्याला काय असतो? प्रत्यय असतो. उदाहरणार्थ एक उदाहरण पाहूया आपण. उदाहरण जर पाहायचं ठरलं या ठिकाणी साधं उदाहरण घेऊया मला नाही. रामने आंबा खाल्ला. सोपं उदाहरण आहे, सगळ्यात बेस्ट, जे तुम्हाला इझी समजेल. क्रिया कोणती झालेली आहे? खाण्याची क्रिया झाली. हा झाला क्रियापद. हा काय झाला त्या ठिकाणी? क्रियापद. बर, काय खाल्लं? आंबा खाल्ला. हा झाला कर्म. खाणारा कोण आहे? राम आहे. हा झाला कर्ता. पहा आता ह्या 2 महत्वाचं जे काही पॉइंट तुम्हाला दिले त्याच्यावरून तुम्हाला समजेल. कर्म महत्वाचा, परंतु कर्माला प्रत्यय नसतो. कर्म महत्वाचा, कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आहे का? नाही. बर, पुढे पहा. कर्त्याला प्रत्यय असायला पाहिजे. कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. मग याचा अर्थ काय? याला कोणता प्रयोग म्हणायचं? याला म्हणायचं त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग म्हणायचं? कर्मणी प्रयोग. अतिशय महत्वाचं. पहा, ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतं, कर्माला प्रत्यय नसतं, त्या वाक्याला म्हणायचं कोणतं प्रयोग? कर्मणी प्रयोग. आता एक दुसरं उदाहरण पहा. हा सोपा उदाहरण आहे. एक होता त्या ठिकाणी पुढचा उदाहरण आपण पाहूया. तो म्हणजे दुसरा उदाहरण पहा. शेतकऱ्याने शेतात धान्य पेरले. पेरण्याची क्रिया झाली बाळांनो, म्हणजे हा झाला आपला काय? क्रियापद झालेला आहे. काय झाला? क्रियापद. पुढे काय पेरले? तर काय पेरले जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय? धान्य पेरले, म्हणजे हा झाला कर्म. पेरणारा कोण? तर का कोण आहे बाळांनो? शेतकरी. शेतकरी हा काय झाला? कर्ता. प्रथम मागच्या स्लाइड मध्ये जर पाहिलं, कर्म महत्वाचा, कर्माला प्रत्यय, कर्ता असतो, त्या कर्त्याला त्या ठिकाणी प्रत्यय असतो, पण कर्माला प्रत्यय नसतो मात्र. ओके. आता हा जो काही उदाहरण आहे, शेतकऱ्याने शेतात धान्य पेरले, वाक्यातला क्रियापद ओळखला, कर्म ओळखला, कर्ता ओळखला. कर्ता आहे शेतकरी. शेतकरीला प्रत्यय आहे त्या ठिकाणी नेचा. प्रत्यय आहे.
बर, पुढे काय? धान्य. धान्य या शब्दाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आहेत का? नाही. पहा बरं का, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून हा वाक्य सरळ सरळ त्या ठिकाणी कशामध्ये जातो? कर्मणी प्रयोगामध्ये जातो. लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचे बाळांनो. ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही, तो वाक्य जातो कर्मणी प्रयोगामध्ये. पुढे जाऊया अजून एक उदाहरण घेऊया याबाबतचं. तर उदाहरण जर तिसरं सांगितलं, लक्षात ठेवायचं. एक मिनिट बाळांनो, एकाने काय कमेंट केली पाहू द्या. काय उदाहरण घ्यायचं असो. अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा डोळा फोडला. अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा डोळा फोडला. बर, क्रिया कोणती झाली? फोडण्याची क्रिया झालेली आहे, म्हणजे हा त्या ठिकाणी काय झाला? क्रियापद झाला. पुढे वाक्यामध्ये जर सांगितलं, प्रश्न विचारायचं क्रियापदाला काय फोडलं, तर डोळा फोडला. हा वाक्यातला काय झाला? कर्म. पुढे काय लक्षात ठेवायचं? फोडणारा कोण आहे बरं? अर्जुन. जो नारानारी प्रत्यय लावला क्रियापदाला आणि नारानारी प्रत्यय लावल्यानंतर येणारा जो काही उत्तर आहे तो येतो त्या ठिकाणी काय? कर्ता. परत एकदा आपण मागच्या स्लाइड मध्ये जाऊया. पहा, या स्लाइडचा जर विचार केला, कर्म महत्वाचा, कर्माला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय असतो. मग हा जो काही आहे, अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा डोळा फोडला, यामधला जो काही कर्म आहे तो आहे डोळा. डोळाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही, परंतु अर्जुन जे काय, त्या अर्जुन या शब्दाला किंवा अर्जुन या शब्दाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा प्रत्यय आहे, तर ने प्रत्यय, म्हणजे प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही. सरळ सरळ हा वाक्य त्या ठिकाणी कशामध्ये जातो? कर्मणी प्रयोगामध्ये जातो. कोणत्या प्रयोगामध्ये? कर्मणी प्रयोगामध्ये जातो. आता पुढचा जो काही प्रकार आहे बाळांनो, लक्षात ठेवायचं. तुम्हाला कर्तरी प्रयोग समजला, तुम्हाला कर्मणी प्रयोग समजला. कर्तरी प्रयोग जर सांगितलं तर या कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो, एकमेकांच्या विरुद्ध. आता आपण पुढचं पाहूया. त्या ठिकाणी एक आहे तो म्हणजे तिसरा, त्याला म्हणू आपण त्या ठिकाणी कोणतं? भावे प्रयोग. लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. भावे प्रयोगामध्ये जर सांगितलं तर लक्षात ठेवायचं, कर्ता आणि कर्म दोन्हीही महत्वाचे नसतात. काय लक्षात ठेवायचं? कर्ता पण महत्वाचा नाहीये आणि कर्म सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा नाही. मग दोन्ही महत्वाचा नाही याचा अर्थ त्या ठिकाणी सरळ सरळ दोघांना प्रत्यय असतो. काय लक्षात ठेवायचं? दोघांना प्रत्यय असतो. खूप सोपा आणि साधा आहे बाळांनो. उदाहरणार्थ काय, एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण पहा, साधं आहे. रामाने रावणाला मारले. ओके, पहा बरं, मारण्याची क्रिया झाली. कोणती क्रिया झाली? मारण्याची. हा झाला वाक्यातला क्रियापद. ओके, बर. कोणाला मारले? कोणाला मारले? तर रावणाला. रावण हा झाला त्या ठिकाणी काय? कर्म. मारणारा कोण? राम हा झाला आपला वाक्यातला काय? कर्ता. पहा म्हणालो, वाक्याच्या कर्त्याला प्रत्यय आहे, नेचा प्रत्यय आहे. वाक्यातला कर्म आहे, त्या कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, प्रत्यय आहे. पहा, ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय असेल, दोघांना प्रत्यय असेल, तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी कोणतं? भावे प्रयोग. अजून एक उदाहरण पाहूया. उदाहरण खूप
त्या ठिकाणी महत्वाचे या भावे प्रयोगामध्ये दुसरं उदाहरण जर सांगितलं, पोलिसांनी चोरास पकडले. पकडले. उदाहरण पहा. उदाहरणामध्ये क्रिया कोणती झाली? पकडण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा झाला कोणता? क्रियापद. बर, क्रियापद ओळखू आला. क्रियापद ओळखू आल्यानंतर आपण क्रियापदावरून कर्ता आणि कर्म ओळखू शकतो. बाळांनो, कर्ता जर ओळखायचा असेल तर आपल्याला माहिती आहे न्याची क्रिया. पकडणारा कोण किंवा पकडणारे कोण आहे? त्या ठिकाणी पोलीस हा झाला काय? कर्ता. बर, पुढे कोणास किंवा कोणाला पकडले जर म्हटले तर चोराला पकडले हा वाक्यातला झाला त्या ठिकाणी कर्म. भावे प्रयोगामध्ये काय? कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय. आपण पाहूया, पोलीस या शब्दाला प्रत्यय आहेत का? यस, पोलीस त्याला नि प्रत्यय लागले, पोलिसांनी म्हणजे प्रत्यय आहेत. पुढे चोर आहे, चोर या शब्दाला सुद्धा सचा प्रत्यय आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यय आहे. पण लक्षात ठेवायचा, कर्त्याला आणि कर्माला दोघांना जर प्रत्यय असेल तर 100% तो वाक्य त्या ठिकाणी कशामध्ये जातो? भावे प्रयोगामध्ये जातो. लक्षात ठेवायचं. पहा, आपण भावे प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी ओळखलेला आहे. या पद्धतीने बाळांनो, पोलीस भरतीसाठी येणारा जो काही कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कशा पद्धतीने ओळखायचं ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. बाळांनो, व्हिडिओमध्ये कमेंट जरूर करा की कशा पद्धतीचा हा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे. धन्यवाद मित्रांनो.